ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर तुमचं स्वागत। आजच्या चौथ्या साप्ताहिक अक्षर मैफलीत सहभागी होणारे साहित्यिक आहेत लेखक संजय कळमकर आणि कवयित्री भाग्यश्री केसकर। हसवण्याची कला वरवर पाहता खूप सोपी वाटते, पण प्रचंड आव्हानात्मक असते। आपल्या विनोदी लेखन शैलीने आणि वक्तृत्वाने अवघ्या महाराष्ट्राला परिचित असणारे लेखक संजय कळमकर। त्यांच्या लेखनात उपहास आहे, शाब्दिक कोट्या आहेत, वक्रोक्ती आहे, पण याहीपेक्षा महत्त्वाचं त्यांचा विनोद वास्तवाच्या पायावर उभा आहे। सारांश शून्य, झुंड, दुःखाची स्वगतं याबरोबरच ग्रंथालीने त्यांची कादंबरी प्रकाशित केली आहे, जिचं नाव आहे एका स्वर्गस्थ देशाची गोष्ट। या कादंबरीची प्रस्तावना लिहिली आहे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रख्यात विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी। ते लिहितात, ही कादंबरी म्हणजे एक प्रभावी राजकीय प्रहसन आहे, जे हसता हसता आपल्याला अंतर्मुख करतं। संजय कळमकरांसोबत आज सहभागी वाचक आहेत प्रसिद्ध अभिनेते मोहिनी राज गटणे। या दोघांचंही स्वागत। संजयजी नमस्कार। खरं म्हणजे एका स्वर्गस्थ देशाची गोष्ट ही कादंबरी लिहिताना मला भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चाललेल्या भ्रष्ट व्यवस्थेचं चित्रण करायचं होतं, कुठंतरी व्यक्त व्हायचं होतं। पण हे व्यक्त होताना आपण काहीतरी वेगळी पार्श्वभूमी त्याला निवडावी, ज्याला आपण एक कादंबरीचा ढाचा म्हणतो, की सरळ सरळ पृथ्वी दाखवण्यापेक्षा मग मी स्वर्गाची निवड केली। प्रतिकात्मक इथल्याच गोष्टी स्वर्गात दाखवल्या, पण इंद्रदेवापासून सर्वजण त्यात दाखवले। आणि मग ते सगळे देव कसे पृथ्वीवर खाली येतात, कसं मानवांचं निरीक्षण करतात, वेगवेगळ्या क्षेत्रात फिरताना इथल्या सगळ्या व्यवस्थेत त्यांना काय दोष दिसतात, हे जे मला व्यक्त व्हायचं होतं त्यातून मनमोकळेपणे मला व्यक्त होता आलं। अर्थात कादंबरी लिहिताना सगळ्या स्वर्गाचा देवदेकांचा वापर केल्यामुळं तेवढी सावधगिरी बाळगावी लागली। कुठल्या देवाचा अवमान होणार नाही, धर्माचा अवमान होणार नाही याची काळजी मी घेतली। 33 कोटी देव म्हणजे कोटी म्हणजे संस्कृतमध्ये प्रकार, 33 प्रकारचे देव। मग ते कुठले, मग ते पंचांग चाळावे लागले। त्यामध्ये माहिती असलेले देव तर आपल्याला आहेत, ज्यांचे मंदिर आहेत, पण ज्यांचे मंदिरं नाही असे अनेक देव आहेत। ते कसं स्वतःला पृथ्वीवरच्या सामान्य माणसासारखं समजतात, आम्ही कसे सामान्य देव आहोत, आमचे मंदिरच नाहीत वगैरे। या सगळ्या गोष्टी मला अगदी मनमोकळेपणे त्यातून मांडता आल्या। आणि एका स्वर्गस्थ देशाची गोष्ट ही राजकारण मध्यवर्ती ठेवून लिहिलेली साहित्यकृती जन्माला आली। ग्रंथालीनं ती अत्यंत देखण्या रूपामध्ये तिचं प्रकाशन केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। आणि आता या कादंबरीतील काही भाग मी आपल्यासाठी वाचतोय। खरं म्हणजे पार्श्वभूमी अशी आहे की माणूस आता स्वर्गाच्या दारात आला, तो एक दिवस सदैव स्वर्गात येईल आणि स्वर्गालाच धोका पोहोचेल, म्हणून ही मनुष्य जातच नष्ट केली पाहिजे अशी देवांच्या संसदेत वर चर्चा सुरू आहे। मग वेगवेगळ्या देवांचे मतं घ्यायचे का बुवा, म्हणून त्या संसदेमध्ये वेगवेगळ्या देवांना बोलायला लावतात की माणसांविषयी तुमचे काय मतं आहेत। मग त्या ठिकाणी आपल्या पृथ्वीवर जे ज्यांना दैवी आपण मानलं, मग त्यामध्ये साईबाबा असतील, बालाजी असतील, मोहम्मद पैगंबर आहेत, पंढरीचे विठोबा आहेत, हे सगळे त्या ठिकाणी देवांच्या संसदेमध्ये आहेत। सुरुवातीला ज्यावेळेस विचारलं जातं की मानवी सृष्टीचं अस्तित्व ठेवायचं की कायमचं नाहीसं करायचं, यावर साईबाबांनी आपलं मत मांडावं, त्यावेळेस साईबाबा उठले। त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे कारुण्य विलसत होते। ते म्हणाले, आपण सर्व देवादिकांनी मला आपला प्रतिनिधी म्हणून मनुष्य रूपात पृथ्वीवर धाडले। मी तेथे जाऊन दीनदुबळ्यांची चोख सेवा केली, त्यांनीच मला देवाचे स्थान दिले। पृथ्वीवरील सर्व जीवजंतूंचा विचार केला तर यात मनुष्य हा असा एकमेव प्राणी आहे जो देवांवरील श्रद्धा प्रगट करू शकतो। आपण या ठिकाणी फक्त लबाड मनुष्य जातीचीच जास्त चर्चा केली, त्यांच्यातील दोष दाखवले, पण त्या पलीकडे जाऊन जर विचार केला तर पृथ्वीवर गरिबी आणि संकटांना तोंड देत प्रामाणिकपणे जगणाऱ्या मनुष्यांची संख्या मोठी आहे। ते कष्ट करून नीतिमत्तेने जगतात,
खरा देव तर त्यांच्याच मनात असतो, हे मी अनुभवांती सांगतो. मनुष्यामुळे पृथ्वीवर देवांचे अस्तित्व टिकून आहे. मनुष्य सोडून इतर प्राण्यांमध्येही भक्तीची भावना असते, नाही असे नाही, परंतु ते त्या भक्तीचे मानवा इतके प्रभावी व दृश्य प्रकटीकरण करू शकत नाहीत. ते आपली मंदिरे बांधू शकत नाहीत. मनुष्याला आपण कितीही दोष दिला तरी त्यांच्याशिवाय पृथ्वीवर आपल्याला पर्याय नाही. काळोखाशिवाय तारे चमकत नाहीत, तद्वत मानवाशिवाय देवांचे अस्तित्व चमकणार नाही. भले मनुष्य जातीला अवगुणांमुळे काळोख म्हटले तरी चालेल, परंतु तो टिकून धरणे आपल्या हिताचे आहे. कुबेरदेव याचा प्रतिवाद करताना म्हणाले, साई देवा, आपल्या मतात आम्हाला खोट वाटत नाही, किंतु आपल्या नावाने रोज खजिन्यात अमाप संपत्ती जमा होत आहे. त्याचा फायदा दीनदुबळ्यांना होतो का? की खऱ्या भक्तांचा फायदा आपल्या माध्यमाने मुठभर लबाड तकलादू भक्त घेतात, याचा शोध घेतला पाहिजे. आणि शिर्डीच्या अहवालावरून आपणही आता राजकारणाच्या तावडीत सापडले आहात असं म्हणायला जागा आहे. साईबाबा हसत म्हणाले, भारत प्रांताचे एक वैशिष्ट्य आहे, हवा पोहोचू शकणार नाही तेथे राजकारण पोहोचलेले असते. पृथ्वीवरची एकही सजीव निर्जीव गोष्ट राजकारणातून सुटलेली नाही, सुटणार नाही, आणि याची मनुष्य काळजी घेत असतो. त्यामुळे आपल्या या विषयाशी मी सहमत आहे. परंतु प्रत्येक मनुष्यात अवगुण असतात, तसे प्रत्येक व्यवस्थेत दोष असणं हे नैसर्गिक आहे. काही माणसे व्यवस्था निर्माण करतात आणि अनेक जण ती बिघडवतात. आम्हाला कल्पना आहे, श्रद्धेपोटी आमच्या खजिन्यात पडणारा साराच पैसा घामाचा नसतो, परंतु वाईटात चांगले म्हणजे आमच्यावरील श्रद्धेमुळे तरी लोकांजवळचा काळा पैसा बाहेर येतो. बालाजी असतील नाहीतर आम्ही. आमचा मंदिर व्यवस्थेला विरोध नाही, त्याच्यावर आमची सविस्तर चर्चा झाली आहे. प्रचंड पैसा असतो तेथे माणसे घोंगावतात, पाठोपाठ राजकारण येते. अशा ठिकाणी सरकार नावाच्या व्यवस्थेच्या तोंडाला पाणी सुटते. तेथे सामान्य मनुष्याची काय गत? त्या खजिन्यातून चांगली कामे होतात, नाही असे नाही, परंतु दीनदुबळ्या भक्तांसाठी तिचा म्हणावा तितका वापर होताना दिसत नाही असे वाटते. आता एके दिवशी असं मला वाटतं की मूर्तीतून प्रकट व्हावं, गरीब शेतकऱ्यांसाठी, गरिबांच्या शाळांसाठी सारा खजिना रेता करावा, निदान शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना तरी आळा बसेल. परंतु स्वर्गाच्या नियमानुसार आम्ही मानवी देह कधीच सोडल्याने आता ते शक्य नाही. खजिना ताब्यात असलेल्यांना सुबुद्धी मिळावी अशा सदिच्छा देण्यापलीकडे आपण तरी काय करू शकतो? अंतिमता मनुष्य जाती नष्ट करण्याविषयी आपले काय मत आहे ते विदित करावे साई महाराज, विपुल देवांनी विचारले. एक दीर्घ सुस्कारा सोडत साईबाबा म्हणाले, मानवी जीव कायमचे नाहीसे केले तर अनेक चांगल्या लोकांवर अन्याय होईल. म्हणून अखिल मनुष्यजात नष्ट करण्यापेक्षा मनुष्यामधील दोष दूर करता आले तर पाहावे, असे आमचे मत आहे. नंतर कुबेर बोलतात, अनेक देव या संदर्भामध्ये बोलतात आणि ही कादंबरी पुढे पुढे सरकत जाते. मला वाटतं या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना जरी राजकारण असली तरी या एका फॅन्टसी कादंबरीतून वास्तव दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्याला ग्रंथालीनं साथ दिली. निश्चितपर्यंत ती वाचकांपर्यंत दिमाखात पोहोचली असं माझं मत आहे. एका स्वर्गस्थ देशाची गोष्ट हे कादंबरीचं नाव. त्यात माझे आवडते लाडके माझे मित्र लेखक, विनोदी लेखक संजय कळमकर, शिवाय ग्रंथालीने प्रकाशित केलेली ही कादंबरी असल्यामुळं मी ती तात्काळ हातात घेतली आणि अक्षरशः मला स्वर्गात गेल्याचा आनंद वाटला. हे यापूर्वी कधी गेलो नाही, पण असं म्हणतात स्वर्गीय आनंद. ही कादंबरी स्वर्गात घडते आणि स्वर्गसुखच जणू काही आपल्याला अनुभवायला मिळते. ही कादंबरी वाचताना त्यातले देवांचे पात्र, त्यांच्यातही माणसांपेक्षा जास्त असलेल्या विखारी भावना याचे दर्शन होते. देवांच्या दृष्टीने दाखवलेला माणूस मला जसा महत्त्वाचा वाटतो, हसता हसता अंतर्मुख करणारी ही कादंबरी आहे. कारण आपल्या देशात घडणाऱ्या अनेक क्षेत्रातील भ्रष्ट व्यवस्था यातून उघडी पाडलेली दिसते. माझ्या मते ही वास्तव दाखवणारी एक उत्तम अशी विनोदी फॅन्टसीज आहे. माझ्या मते ही कादंबरी म्हणजे फक्त विनोदी प्रहसन नाही, तर भारतीय लोकशाहीच्या सुधारणेसाठी, निवडणूक प्रक्रियेच्या सुधारणेसाठी
आणि एकूणच भारतीयांचे वर्तन सुधारण्यासाठी केलेला हा एक आगळा वेगळा आणि प्रामाणिक प्रयत्न आहे. कोणाच्याही भावना न दुखावता बरोबर समाजामधल्या व्यंगांवर, विकृतीवर, वाईट गोष्टींवर बोट कसं ठेवावं हे संजयकडनं शिकावं. त्याच्यामधले अनेक प्रसंग जे आहेत ना मंडळी, ते आपल्याला डोळ्यासमोर उभे करून बघायला तर फार गंमत वाटते. म्हणजे अशी मोठी सभा भरली आहे, देवादिदेव म्हणजेच स्वर्गातले राष्ट्रपतींच्या जागी असलेले देवादिदेव महादेव आले आहेत आणि मग ते सांगतात की बुवा हे असं तसं करा, अन्यथा माझा तिसरा नेत्र उघडेल. याचा अर्थ असा की आपल्या इथे सुद्धा आता शिस्तीला आणि प्रामाणिकपणाला जपणं हे फार महत्त्वाचं झालेलं आहे. माझी आपल्याला सगळ्यांना अशी एक विनंती आहे किंवा आवाहन आहे असं म्हणा की ही कादंबरी वाचताना आपण ती एका दिवसातच संपवायला पाहिजे असं माझा आग्रह नाही, पण ती वाचताना त्यातले प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आणा, म्हणजे आपल्याला त्या कादंबरीचा खूप मनमुराद आस्वाद घेता येईल आणि स्वर्गीय आनंद लुटता येईल. भाग्यश्री केसकरांच्या कवितेचं वर्णन करायचं तर ही कविता अगदी साधी आहे. कोणतंही अवडंबर नसणारी कविता. दुःखाच्या उन्हात बहरणारी ही कविता इतरांना मात्र सुखाची अनुभूती देते. या कवितेची तिच्या परंपरेशी नाळ अगदी घट्ट जुळलेली आहे. साहित्यातल्या आपल्या गणगोतांचा हात धरून ही कविता पुढे जाते, मात्र नव्या काळाच्या आपल्या अनुभवांशी ती प्रामाणिक आहे. स्त्री शक्तीचं रूप प्रकाशमान करणारी भाग्यश्री केसकरांची कविता आपण अनुभवणार आहोत त्यांच्या उन्हानं बांधलं सावलीचं घर या ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या काव्यसंग्रहातून. डॉक्टर यशवंत मनोहरांनी संपादित केलेल्या दीक्षाभूमीच्या कविता या काव्यसंग्रहातही भाग्यश्रीच्या काही कविता समाविष्ट केलेल्या आहेत. भाग्यश्री, तुम्ही अधिपरिचारिका म्हणून कार्यरत आहात आणि सध्याचा काळ तुमच्यासाठी किती जबाबदारीचा, तणावाचा, कार्यबाहुल्याचा आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. तरीही तुम्ही मुद्दाम वेळ काढून साहित्याच्या पारावर आलात, काव्य रसिकांसाठी आलात, कवितेच्या प्रेमापोटी आलात, याचं आम्हाला विशेष कौतुक वाटतं. तुमच्याबरोबर आज राज कुलकर्णी सहभागी वाचक म्हणून आलेत. तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत. कवितेबद्दल सांगायचं झालं तर मला असं वाटतं की कविता ही आपलं टिप्पण करत असते, आजूबाजूचं नोंदी नोंदवत असते. आजूबाजूचे दुःख, व्यथा, हे व्यवस्थेत चिरडली जाणारी, अंधारात निपचत पडलेली माणसं, याच्याबद्दल जे आपण गाणं गात असतो, हे उजेड गाणं गात असतो, जे आपण नोंदी ठेवत असतो, त्या वर्तमानातल्या ठेवत असतो आणि त्या भूतकाळामधून ज्या काही आपल्याला मानवतावादाविषयी महामानवांनी सांगितलेलं आहे, संतांनी सांगितलेलं आहे, कवींनी सांगितलेलं आहे, हे सर्व आपण आपल्या अवतीभोवतीच्या याच्यातून आपण व्यक्त होत असतो. आपला आतला कोलाहल अधिकाधिक स्पष्ट करत असतो. आणि मला मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचताना, बुद्ध वाचताना, फुले वाचताना, अण्णाभाऊ साठे वाचताना, कवयित्री बहिणाबाई वाचताना आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या बायका, आजूबाजूची माणसं वाचताना, जात्यावरच्या ओव्या गायलेल्या माझ्या आईंनी, आजींनी, काही महिलांनी, या सर्व पाहत असताना मला वाटलं की ते आपलं जगणं आहे आणि हे जगणं मग ते आपसुकच आत उतरत गेलं आणि मग ही कविता, हा कवितेचा प्रवास हा मी नोंदवत गेले आणि मला ते त्याबद्दल आपुलकी वाटते, ओढ वाटते आणि ज्या शब्दांविषयी आपल्याला आपुलकी, ओढ वाटेल तर ती कविता आपली होत जाते आणि हे आपुलकीपण, हे मानवतावादाशी नातं अदृश्यरित्या आपोआपच आपण नोंदवत जात असतो. मी मगाशीच म्हटलं तुम्हाला की मला माहेर म्हटलं की गाणं आठवतं आणि गाणं म्हटलं की माहेर आठवतं. तर या सगळ्या गाण्यांचा प्रवास असा पुढे जाण्याचा आहे आणि ते तशाच आशयाचं गाणं म्हणजे माहेरचं गाणं हे मला मग आपसूक सुचत जातं आणि हेच माहेरचं गाणं मी कवितेमधून आपल्याला ऐकवत आहे. माहेरची सय. माझ्या माहेराची सय मनसू खाऊन जाई, आठवता ग माहेर मन भारावून येई. गर्ददाट सळसळे जुन पिंपळाचं झाड, त्याच्या सावलीची सदा
मला वाटते गोढ हिरव्या झाडाच्या बनी जाही जुही ही ग हसे मोगऱ्याच्या संगतीस पारिजात तो वसे त्याच्या गंधाने मनात आठवते असे काही माझ्या माहेराची सय मन सुखावून जाई आठवता ग माहेर मन भारावून येई काळ्या मातीच्या अंगणी आई रेखी ते रांगोळी उभी दारात तुळस ओठावर संतोळी असं धावत ग मन हरपून सार भाण लुटपुटीच्या खेळात हरवले सारे क्षण माझ्या मनाच्या कुशीत घर डोकावून पाही माझ्या माहेराची सय मन सुखावून जाई आठवता ग माहेर मन भारावून येई भावा बहिणीच्या सवे तेव्हा हसले खेळले आई बाबाला सदाच मिग हट्टाने सळले भरवणात धावून येते जसे ते शिराळ माझं माहेर असकी वाळवंटी हिरवळ मला पाहताच साऱ्या गोठी हंबरती गाई माझ्या माहेराची सय मन सुखावून जाई आठवता ग माहेर मन भारावून येई येता आषाढ श्रावण असा पंचमीचा सण जाई जसा उंच झोका तस येई मणी गाण माहेरचं ग हे गाणं येती ओठांवर माझ्या सखी तुझ्या संगतीच्या होती आठवणी ताज्या दोन घरच ग नाव नांदे सासरच्या पायी माझ्या माहेराची सय मन सुखावून जाई आठवता ग माहेर मन भारावून येई येता सासरची वाट येते भरून याऊर माय वाट पाहते तिच भरलेलं घर आठवता ग माहेर ओघळती डोळे आसू अशी जाताच माहेरी येते गालावर हसू दृष्ट काढे पदराने मन मायाळू ती आई माझ्या माहेराची सय मन सुखावून जाई आठवता ग माहेर मन भारावून येई. आणखीन एक कविता की ही सगळ्यांचीच भावना आहे. कवी काय करत असतो तर इतरांच्या भावनांना ते आपलं समजून त्याचं प्रतिनिधित्व करत असतो, त्या शब्दामधून त्याला आकार देत असतो आणि ही सहज आपसूक आलेली ही भावना की सजलेलं घर. अगदी वळचणीलाच बसून असतात की काय सगळी दुःख आयुष्यातली, अगदी वळचणीलाच बसून असतात की काय सगळी दुःख आयुष्यातली आणि हळूहळू उतरत राहतात मग भरल्या घरात. अगदी वळचणीलाच बसून असतात की काय सगळी दुःख आयुष्यातली आणि हळूहळू उतरत राहतात मग भरल्या घरात. त्यांनीही सजवलं असेल त्यांच्याच मनासारखा घराचा कोपरा न कोपरा, त्यांनीही सजवला असेल त्यांच्याच मनाचा घराचा कोपरा न कोपरा आणि त्या दुःखाला लावली असेल अपेक्षाभंगाची एक किनार, आणि त्या दुःखाला लावली असेल अपेक्षाभंगाची एक किनार. म्हणून तर पावलोपावली चटके बसतात न सोसणारे न निखळणारे, म्हणून तर पावलोपावली चटके बसतात न सोसणारे न निखळणारे. अगदी जय्यत तयारीनिशी ती दुःख आपली मजाच पाहत असतील, अगदी जय्यत तयारीनिशी ती दुःख आपली मजाच पाहत असतील. रोजच्या दिवसात धडपडत जगताना असहाय्यतेने निघणारा सुस्कारा ऐकूही जात असेल त्यांना, रोजच्या दिवसात धडपडत जगताना असहाय्यतेने निघणारा सुस्कारा ऐकूही जात असेल त्यांना. तरीही भिंती आणि भिंतीवर बसलेल्या त्या दुःखांना हसू फुटत असेल आणि त्यांच्या मनाला आतल्यात फार बरं वाटत असेल. तरीही भिंती आणि भिंतीवर बसलेल्या त्या दुःखांना हसू फुटत असेल आणि त्यांच्या मनाला आतल्यात फार बरं वाटत असेल.
घराचे वासे वळचणी आणि कोपऱ्यातल्या दुःखांवरून एक नजर फिरवून सांगावं असं वाटतं त्यांना. घराचे वासे वळचणी आणि कोपऱ्यातल्या दुःखांवरून एक नजर फिरवून सांगावं असं वाटतं त्यांना की तुमच्यामुळेच का होईना सजलं आहे माझं आयुष्य. तुमच्यामुळेच का होईना सजलं आहे माझं आयुष्य आणि तुमच्या पुढेच घडेल एक दिवस माझंही भविष्य आणि तुमच्या पुढेच घडेल एक दिवस माझंही भविष्य. माझ्या काही कवितेचे तुकडे ऐकवते की खिडकी या कवितेत केलेला हा भावना व्यक्त आहे. ओठावर रेंगाळत राहावी जनाईची ओवी बहिणाईची कविता. ओठावर रेंगाळत राहावी जनाईची ओवी बहिणाईची कविता. कबीराचा दोहा तुक्याचा अभंग आणि बुद्धाची गाथा. अगदी तसंच उभं राहावं रखरखत्या उन्हात. अगदी तसंच उभं राहावं रखरखत्या उन्हात. मग आपणही बहरूच की केव्हा तरी गुलमोहराच्या बहरात. मग आपणही बहरूच की केव्हा तरी गुलमोहराच्या बहरात. घराच्या कानानं कोपऱ्यात दुःख भरलेल्या आणि दुःखाने सजलेल्या त्या दुःखांना पाहून हा व्यक्त केलेला भाव की तुमच्यामुळेच का होईना सजलं आहे माझं आयुष्य. तुमच्यामुळेच का होईना सजलं आहे माझं आयुष्य आणि तुमच्या पुढेच घडेल एक दिवस माझंही भविष्य. तुमच्या पुढेच एक दिवस घडेल माझंही भविष्य. त्याचबरोबर दुसऱ्या एका कवितेतला तुकडा. वाटतं की काळोख भरल्या रात्रीला. वाटतं की काळोख भरल्या रात्रीला माझ्या 2 चांदण्या नभी आहेत. माझ्या 2 चांदण्या नभी आहेत. प्रकाश वाटेकडं माझं बोट धरून. प्रकाश वाटेकडं माझं बोट धरून. संध्यामग्न वेळा पुन्हा माझी थांबवती श्वास. संध्यामग्न वेळा पुन्हा माझी थांबवती श्वास. तिन्ही सांजेच्या वेळेला फुले शब्दांची आरास. तिन्ही सांजेच्या वेळेला फुले शब्दांची आरास. हृदयात वेदनेचा आकांत आणि उदरात विद्रोहाचा जाळ असला तरी संविधानाशीच आपली नाळ जोडलेली असते. यातून मला सांगायचं आहे की माझे विश्वच मुळात नैतिक आणि भावुक आहे. माझे विश्वच मुळात नैतिक आणि भावुक आहे. फक्त जोडत जाणे हेच मला ठाऊक आहे. फक्त जोडत जाणे हेच मला ठाऊक आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांनी हा देश संविधानावर चालावा म्हणून आग्रह धरला. तरीही तुम्हाला म्हाताऱ्याची भीती का वाटते. तरीही तुम्हाला म्हाताऱ्याची भीती का वाटते असा थेट प्रश्न मी या कवितेतून विचारायचं धाडस करते की म्हातारपण आलं तरी विवेकी माणूस कधीच गप्प बसणार नाही. म्हातारपण आलं तरी विवेकी माणूस कधीच गप्प बसणार नाही. तो टोकदार प्रश्न विचारतच राहणार. तो टोकदार प्रश्न विचारतच राहणार. सतत न थकता न घाबरता. सतत न थकता न घाबरता. भलेही तुम्ही त्याचा सॉक्रेटिस करा, गांधी करा अथवा दाभोळकर, कलबुर्गी अथवा पानसरे करा. भलेही तुम्ही त्याचा सॉक्रेटिस करा, गांधी करा अथवा दाभोळकर, कलबुर्गी अथवा पानसरे करा. असंही असेल ही कविता पाऊस पडणाऱ्या त्या म्हातारीविषयीचा भाव की आभाळ भरून आल्यावर आणि त्याचं गडगडणं गरजणं सुरू झाल्यावर. आभाळामध्ये म्हातारी दळण दळू लागली आहे असं म्हणत लहानपणी पोटात भीतीचा गोळा घेऊन आम्ही धूम पळत सुटायचो. आभाळामध्ये म्हातारी दळण दळू लागली असं म्हणत लहानपणी पोटात भीतीचा गोळा घेऊन आम्ही धूम पळत सुटायचो. वाटायचं म्हातारी केवढी असेल. वाटायचं म्हातारी केवढी असेल. तिचं जातं केवढं असेल. ती पाऊस कसा पाडत असेल. वाटायचं ती म्हातारी केवढी असेल. तिचं जातं केवढं असेल. ती पाऊस कसा पाडत असेल. पाऊस तर नाहीच पण आभाळाचं गडगडणंही ऐकू येत नाही आताशा. पाऊस तर नाहीच पण आभाळाचं गडगडणंही ऐकू येत नाही आताशा. मग वाटतं म्हातारीनं जात्यावर दळण दळणं सोडून दिलं की काय. मग वाटतं म्हातारीनं जात्यावर दळण दळणं सोडून दिलं की काय. का तीही गुंतली असेल मोबाईल आणि कॉम्प्युटरमध्ये. का तीही गुंतली असेल मोबाईल आणि कॉम्प्युटरमध्ये. कदाचित त्यामुळंच तिला आषाढ श्रावणातील नक्षत्राचं भान राहत नसेल. कदाचित त्यामुळंच तिला आषाढ श्रावणातलं नक्षत्राचं भान राहत नसेल. किंवा तिला वेळच मिळत नसेल टी व्हीवरच्या सिरियलमधून. किंवा तिला वेळच मिळत नसेल टी व्हीवरच्या सिरियल्समधून. कदाचित तिला आता ऐकूही जात नसतील विविध धर्मस्थळांमधून पावसासाठी सुरू असलेल्या प्रार्थना. कदाचित तिला आता ऐकूही जात नसतील विविध धर्मस्थळांमधून
पावसांसाठी सुरू असलेल्या प्रार्थना का तीही हताश असेल, का तीही हताश असेल, आपल्यासारखीच दळण्यासाठी लागणारं धान्य संपलंय म्हणून, का तीही हताश असेल, आपल्यासारखीच दळण्यासाठी लागणारं धान्य संपलंय म्हणून, धान्य संपलंय म्हणून. हे जे पुस्तक आहे, उन्हानं बांधलं सावलीचं घर, म्हणजे काव्यसंग्रह जो आहे, हा भाग्यश्रीच्या एकंदर जीवन प्रवासाचा एक आरसा असं म्हणावं लागेल. कारण भाग्यश्रीनं महाविद्यालयीन जीवनापासून, शालेय जीवनापासून जो भोवताल अनुभवलेला आहे आणि त्या भोवताल अनुभवून सुद्धा अंधाराशी संघर्ष करत तिनं तिची स्वतःची अशी एक आत्मविश्वासपूर्ण वाटचाल गेल्या काही वर्षात केलेली आहे. आणि तिला याच्या पाठीमागे, हे आत्मविश्वास मिळण्याच्या पाठीमागे जे बळ मिळालंय ते संत साहित्यातून मिळालंय, त्याचबरोबर ते महाराष्ट्र आणि भारतातल्या प्रबोधन साहित्यातून मिळाले. मुळात ती एक चळवळीतील कार्यकर्ता आहे आणि चळवळीतील कार्यकर्ता असल्यामुळे तिच्या विचारामध्ये, तिच्या कृतीमध्ये प्रबोधनाचं एक मूल्य आहे. भाग्यश्रीच्या कवितांमध्ये हे पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतं की तिची समाजकार्याची ओढ, समाजामध्ये होत असलेल्या अन्यायाबद्दल तिला येणारी चीड, त्याचबरोबर तिने त्या अन्यायाच्या विरोधात संघर्षाची अनेकांना दिलेली प्रेरणा आणि स्वतःही अंगीकारलेली ती जिद्द आणि संघर्षाची जी काही वृत्ती आहे ती, या सर्व बाबी या तिच्या कवितामध्ये आपल्याला दिसतात. मी आवर्जून याच्यामधल्या काही कविता ज्या आहेत त्याच्याबद्दल आवर्जून सांगेन. त्याच्यामध्ये एक माझा धर्म उजेडाचा, माझी जात उजेडाची, अशी ही उजेडाशी नातं सांगणारी अशी कवयित्री आणि तिच्या उजेडाशी नातं सांगणाऱ्या तिच्या कविता, अशा अनेक कविता आहेत. याच्यामध्ये मानवतेच्या आकाशगंगेत सूर्य ठेवून जातो, आम्हाला पंख फुटले आणि तुम्हाला म्हाताऱ्यांची भीती का वाटते, अशा अनेक कविता या काव्यसंग्रहात आहेत. आणि त्यातून तुम्हाला, मला आणि येणाऱ्या पिढीला निश्चितच प्रेरणा मिळणार आहे आणि एक सकस साहित्य काव्य या स्वरूपामध्ये आपण अनुभवलं याचा आनंदही मिळणार आहे. मिश्किलपणातून अतिशय गांभीर्याने सखोल आशय उलगडणारे लेखक संजय कळमकर, संयमाने आणि आत्मसन्मानाने लिहिणारी कवयित्री असा ज्यांचा उल्लेख केला जातो त्या भाग्यश्री केसकर आणि याचे सहभागी वाचक मोहिनीराज गटणे, राज कुलकर्णी, तुम्हा चौघांचेही मनापासून आभार. साहित्याच्या पारावर या साप्ताहिक अक्षर मैफलींचे भाग पाहणाऱ्या सर्व मंडळींसाठी एक माहिती. तुम्ही हे भाग पाहू शकता ग्रंथालयाच्या पोर्टलवर, वैभव महाराष्ट्राचे यूट्यूब चॅनलवर, आणि तुमच्या प्रतिक्रियाही तुम्हाला तिथे नोंदवता येतील, ज्यांची आम्ही वाट पाहतोय. त्यामुळे जरूर त्या प्रतिक्रिया नोंदवा, आमच्या संपर्कात राहा. आपण भेटूया पुन्हा पुढच्या शुक्रवारी साहित्याच्या पारावर. नमस्कार.